जवळपास 4 ख्रिस्तपूर्व मध्ये रोमचा सम्राट कैसर औगुस्त याने राजआज्ञा दिली की सर्व इस्रायल लोकांची नावनिशी लिहिली जावी, म्हणजे त्यांच्याकडून कर घेतला जाऊ शकेल. यामुळे नासोरी योसेफाला त्याची गर्भवती पत्नी मरियेला घेऊन बेथलेहेमला जावे लागले. जसे यहुदी लोक मोठ्या दुःखात ओरडत होते, एक नवीन तारा आकाशात चमकला. हे काय आहे? कॅस्पर, मेल्किया, ते बघा. यासारखा चमकदार तारा मी माझ्या जीवनात प्रथमच पाहिलाय. ताऱ्याचा प्रकाश खूप प्रखर आणि किती उज्ज्वल आहे, असा दुसरा कोणताच तारा नाहीये. थांबा, काय हे शक्य आहे? या कुपामधून एक तारा उदय पावेल आणि इस्रायलामधून एक राजदंड उठेल. ख्रिस्त मसीहा, काय तो हाच आहे त्याची प्रतीक्षा होती? ओ नीट पहा, तारा पुढे चालला आहे. आपण त्याचा पाठलाग करूया. चला, आपल्या गरजेचं सामान घेऊन निघूया. होय. आपल्याकडे फक्त एवढंच पाणी शिल्लक आहे. आई, थोडं पाणी पिऊन घे. मला पण थोडं पाणी. हे घे बेटा, हे पाणी तू पी. नाही आई, मग तू काय पिणार? हा नको, मी ठीक आहे. तुझे पाय खूप दुखत असतील ना रे बाळा. माफ कर, मी तुमच्यासाठी ओझ बनलीये. असं नको बोलूस आई. आपण लवकरच पोहोचणार आहोत. आपण पोहोचू. आपण लवकरच पोहोचू. पुढचा कोण आहे? तुझं नाव आणि ठिकाण? माझं नाव याफेत, यहुदाच्या गोत्रातून. चला पुढे. पुढचा. तुझं नाव काय? लवकर. माझं नाव अबिदान आहे, शिमोनाच्या गोत्रातून. पुढचा. यांच्या शाप येऊ. आमची शेवटची पाय हिसकून घेण्यासाठी आम्हाला इतका त्रास देत आहे. जगात आपली खरी समस्या नाहीये. आपण कोणत्याही क्षणी मारले. काय चाललंय? तुझ्या घाणेरड्या तोंडाने काय बोललास तू? क्षमा करा, मी काहीच नाही बोललो खरंच. मग गप्पा बस आणि चल पुढे. हे बघ, तुझं तोंड बंद ठेव. आपण करू तरी काय शकतो? माहित आहे, मला माहित आहे. हे पुढे चालत राहा. योसेफ, सूर्य मावळण्याआधी जागा मिळेल ना? काळजी नको करूस. थोड्याच वेळात आपण बेथलेहमास पोहोचू. योसेफ, मला अजून सहन होत मरियम, नाहीये. तू इतकं सहन करत आलीयस, आपण पोहोचणारच आहोत. लवकर लवकर. क्षमा करा, माझ्या बायकोला खूप वेदना होत आहे. तर काय, तुलाच फक्त मदत पाहिजे? इथे सगळेच त्रस्त आहेत. अगं मुली,
तू अशा परिस्थितीत इथपर्यंत आलीस. तिला मदतीची गरज आहे. तुम्ही आमच्या पुढे जा. तुमचे खूप खूप आभार. भलं हो तुमचं. पुढचा तुझं नाव? युसेफ, यहुदाच्या गोत्रातून. मी बेतलीमास जात आहे. लवकर चला, पुढे जा. पुढचा. लिया, लिया, काय झालं? काय झालं? हं? तिला पाणी हवं. पाणी? लिया, आमची मदत करा, मला पाणी हवंय. पाणी माझ्याकडे तर स्वतःसाठी पण नाही. हे घ्या. कुणीतरी आमची मदत करा, आम्हाला पाणी पाहिजे. तुमच्याकडे पाणी आहे का? तुमच्याकडे पाणी आहे काय का? गोंधळ चाललाय? कृपया थोडं पाणी द्या. पाणी? माझी मुलगी मदत जाईल. पाणी घेऊन या रे. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. साहेब, कृपया करून थोडस पाणी द्या. असं करू नका साहेब. साहेब, चला पुढे चला, चला. लिया, बाळा मला माफ कर. माझं बाळ या दुःखातून मला कोण सोडवेल? हे प्रभू, तुझ्या दुर्दैवी शिकरांची आठवण कर. कृपया आठवण कर. कृपया आठवण कर. हे इमॅन्युअल, लवकर ये. हे प्रभू, तू कधी येशील? कधी येशील प्रभू? महाराजांचा विजय असो. महाराज, हेरोदांचा विजय असो. महाराज, पूर्वेहून मागी लोक आपल्या भेटीस आले आहेत. पूर्वेहून मागी लोक? माझ्या वाढदिवशी घेऊन या त्यांना. जशी आज्ञा.
ओ महान मागी लोक हो, येथे येण्याचं कारण यहुद्यांचा राजा होण्यासाठी जन्मलेला इथेच आहे का? त्यास दंडवत करण्यासाठी आम्ही पूर्वेहून त्या ताऱ्याचा पाठलाग करत आले आहोत. पाठलाग ताऱ्याचा? होय, एक असा तारा जो ख्रिस्ताच्या जन्माचा इशारा देतो. त्या ताऱ्याने आम्हास येथे आणले आहे. काय आम्ही त्या बाळास भेटू शकतो? बाळास? शास्त्री, याचा काय अर्थ आहे? असा कोणता लेख आहे का? हे यहुदाच्या प्रांता बेथलेमा, तू यहुदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असं मुळीच नाही, कारण माझ्या इस्रायल लोकांचा प्रतिपाळ करेल असा सरदार तुझ्यातून निघेल. बेथलेमात महान मागी लोकांना, ज्या बालकास आपण शोधत आहात तो येथे नाही. बेथलेमात जा. तो तुम्हाला भेटल्यास माझ्याकडे या, म्हणजे मी त्याला नमन करेन. जी महाराज. काय झालं? कोण ती माणसं? जाऊन किती? काय? काहीच कळलं नाही. नाही, हे मला खरंच माहित नाही. समजेल आपल्याला. कोण आहे ते? यहुद्यांचा राजा, यहुदियांचा राजा. Who is this king of the Jews? How dare there be someone else? Who is the one they call Johnny as king? Bethlehem, go and search zealously for a child. Show me so I may come and worship Him myself. So find Him now. राजा, राजा मी आहे. तारा चांगल्या प्रकारे पुढे जात आहे. किती अद्भुत आहे की तारा आपले मार्गदर्शन करीत आहे. जणू काही दुरून तो आपल्यालाच पाहत आहे. हा तारा आपल्याला कुठे घेऊन जात असेल? बघूया. बहुतेक आपल्याला अजून बरंच पुढे जायचं आहे. जरी रात्रीचा काळोख पसरलेला असला तरी तारा प्रखरपणे चमकत आहे. आपल्याला कसली भीती?
ही आहेत बेथलेहेमातील उत्तम फळे. या आणि घ्या बेथलेहेमाची उत्तम फळं. खर तर हे नवीन आहेत, मी आताच बनवले. कसं वाटतंय? हे घ्या, हे खास तुमच्यासाठी. हो. ते लहान मुलं? हे बघा, मी तुम्हाला अगदी योग्य किमतीत देते. धन्यवाद. बंधू आणि भगिनींनो, अंजीरची टोपली केवळ 2 आण्यात. मडकी घ्या, सगळ्यात उत्तम प्रतीची मडकी इथेच मिळतील. शिमोन, शिमोन, तू आहेस? अलिशिबा, किती दिवसांनी. बाबा कसे आहेत? बरे आहेत ना? हो, बरे आहेत ते, आणि तुला पाहण्यासाठी आतुर आहेत. ओ लेआ, चल मी तुला घरी घेऊन जाते. तू थकली असशील ना? चला आपण घरी जाऊया. मी तुमच्यासाठी खूप स्वादिष्ट जेवण बनवून ठेवलंय. एवढ्याने काय होणार? शालोम राहेल, हे घे. धन्यवाद सारा. तू ऐकलंस का? असं म्हणत आहेत की झोपड्यांच्या सणानंतर कर वाढणार. मागच्या वर्षी पण मोठ्या मुश्किलीने भरला होता ना. मागच्या वेळेस काय झालं होतं ते? आंद्रियाला त्यांनी अटक केली. एवढेच नाही तर मरियाच्या मुलाला पण पकडून नेलं होतं. खरं तर जर आपल्याला जिवंत राहायचं आहे तर जास्त पैसे कमावे लागतील. आशरने तर आपल्या 2 खोल्या भाड्याने देऊन पण आशर तर देणारच. तो तर पैसे कमावण्याच्याच मागे लागला, जणू पैसा सर्व काही आहे. तो तर पैशासाठी हावरट डुक्कर आहे. किंवा मग खूपच हुशार आहे. मला पण तसंच केलं पाहिजे. आशरजी, शालोम. काय रे शेणा? माझ्या भावाचं नाव शेण नाही, योहान आहे. अच्छा, बारक्या शेणा. गप्पा बस. लोकरण माझे. हे घ्या. हे काय? एवढंच? नक्की सगळं आणलंय ना? हो, खरंच. नाही, हे पुरेसं नाहीये. पण आशरजी, एवढीच होती. ह्याची तर काहीच किंमत नाहीये. मला तुमच्या जागी दुसऱ्याला कामावर माफ ठेवावं करा, लागेल. पुढच्या वेळी जास्त घेऊन येईल. जर तुला माझी मेंढरं पाळायची आहे तर मला फसवण्याचा प्रयत्न करू नकोस. चल निघ इथून. ठीक आहे. तो आपल्याशी असं उद्धट का बोलला? काही हरकत नाही, काळजी करू नकोस. स्वागत आहे आपलं. सूर्यास्त होत आहे. आज रात्री इथेच थांबा. एका रात्रीचं भाडं किती? फक्त 10 आणे. या इथे त्याच्या अर्ध्या किमतीत राहू शकता. मला चालेल. या तर मग. हे काय काय करतोयस तू? धंदा कसा करायचा शिकून घे. ग्राहक हिसकवणारे कोण? मी. रोमी सैनिक येत आहेत. कैसर ऑगस्टच्या आज्ञेनुसार सगळ्यांना रोमच्या महान साम्राज्याला कर भरावा लागेल. जी, 1 चांदीचा शकेल मंदिरासाठी आणि 2 कैसरासाठी. आपल्या घरातल्या लोकांसाठी सुद्धा कर भरा. आणि तो मी माझ्या घरात एकटाच राहतो. तिथे बघा, ते दडून बसले. घेऊन या त्याला. माझ्याजवळ एवढंच आहे. मला माझ्या कुटुंबाला पण सांभाळायचंय. मग जमीन विक तुझी. काहीच सोडू नका. सगळं काढून घ्या. नाही बस एवढाच. माझी मुलगी आजारी आहे. त्याच्याकडे अजून काय आहे? शोधा. असं करू नका. घेऊन जा याला. मला सोडा. माझ्याजवळ काहीच नाही. माझ्याजवळ काही नाहीये. माझ्याकडे फक्त एवढंच आहे. तुझी हिंमत कशी झाली? तुम्ही ठीक आहात ना? तू का आलीस? नाही सोडा माझ्या मुलीला.
माझ्या मुलीला सोडा. मी एक गरीब म्हातारा आहे. माझ्या मुलीशिवाय माझ्याजवळ काहीच नाही आहे. आमच्यावर दया करा. तुला वाचवणारा कोणी मसीहा नाही. चला. ये इमॅन्युअल ये. इमॅन्युअल ये. Until the Son of God shall come to his राहेल, तुझ्या दुर्दैवी बाबाला क्षमा कर का बेटा. राहेल, राहेल, उठा बाबा. शालो, अरे देवा, ही अजून सहन नाही करू शकणार. आम्हाकडे खोली भाड्याने मिळेल का? त्या तिथे एक उतारशाळा आहे, पण माहित नाही त्यांच्याकडे खोल्या आहेत की नाही. धन्यवाद. मरिये, इथेच थांब. कृपया आम्हाला एक खोली मिळेल. माफ करा, एकही नाहीये. तिकडे जाऊन बघा. अहो ऐका ना, तुमच्याकडे खोली आहे का? आत्ता तू खूप उशीर केला. आम्हाला गरज आहे, कृपया मदत करा. सांगितलं ना, आमच्याकडे एकही खोली नाही. काय करतायस? दार बंद कर. श्रीमान, काय हवंय? आज रात्रीसाठी भाड्याने खोली मिळेल? तुला काही उतार शाळा वाटते? थांबा थांबा थांबा. श्रीमान ऐका, कृपा करून आमची मदत करा. माझी बायको काहीच करू शकत नाही. कृपया सांगितलं ना, क्षमा करा. कृपा करून आमची मदत करा. माझी वाट सोड.
हो ऐका ना, तुमच्याकडे एखादी खोली आहे का? या वेळेस कोणी तुझी मदत करू शकत नाही. बाहेर येत आहे. कृपया दार उघडा. कोणीतरी आमची मदत करा. ऐका ना, माझी बायको आता बाळाला जन्म देणार. मालक, मी सांगितलं होतं ना, आमच्याकडे मुळीच जागा नाही. कृपया माझी मदत करा. माझ्या बायकोला प्रसूती वेदना होत आहे. निघ इथून. तू दरवाजा बंद ठेवायचा. कृपया ऐक. निघ इथून, गटारीतल्या किड्या. कृपया माझी मदत करा. उद्यान शाळेच्या मागे एक कोठा आहे, तुम्ही तिथे जाऊ शकता. बेतलेहमा, बाळासाठी कोणती जागा नाही. No one stars all that is Son of God. Nowhere to lay his head. Sailors upon the Lord, for baby Christ, God's praise for Christ, oh Lord. Today is seeking grace in your heart. Will आजोबा, ओ फिलिप, योहान, तुमचा गावचा प्रवास कसा होता? आजोबा, गावातल्या बाजारात खूप लोक होती, मोठमोठी फळं पण होती, खूप स्वादिष्ट दिसत होती. हो का? हो, योहान मला तिथे परत घेऊन जाणार आहे. खूप छान योहान. योहान, आपल्यातून घाण वास येतो का? आपण तर मेंढरातच राहतो ना, मग घाणवास तर येणारच. काही हरकत नाही फिलिप. एक मेंढपाळ होता, अगदी तुझ्यासारखा फिलिप. तो एक लहान मेंढपाळ होता, जो सिंह आणि अस्वलाशी लढण्या इतका धाडसी होता. तो धाडसी मेंढपाळ कोण होता? तो राजा दावीद होता. आजोबा, म्हणजे राजा दावीद मधून सुद्धा शेणाचा वास येत असेल ना? हो नक्कीच. पण देवाचं दाविदावर प्रेम होत. देव माझ्यावर पण प्रेम करतो. हो बरोबर, अगदी बरोबर. देव आपल्यासाठी मसीहा पाठवणार आहे. नसिहा, वा, आज रात्री खूप सारे तारे दिसत आहेत. आजोबा, मसिहाचा तारा खूप चमकदार असेल ना? बरोबर बोललास, तू खूप हुशार मुलगा आहेस. मला झोप येते.
तो मसिहाचा तारा आहे ना? खरंच खरंच किती मोठा आहे. तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हाला खूण ही की बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बालक तुम्हाला आढळेल. ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती. विश्वासच बसत नाहीये. चला जाऊन त्या बाळाला पाहूया. मसिहा तू खरोखर आलास. आजोबा, ही आहे तुमची छडी. चला जाऊया. मरी बस थोडं अजून, थोडंसं अजून. परमेश्वरा कृपा करा. बाळा, परमेश्वर बाळा, देवा धन्यवाद. आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारणारा येशू हे त्याचे नाव असेल. ते बघा, तो तिथे आहे. योहान, योहान, माझ्यासाठी थांब. हे स्वप्न तर नाहीये ना? नक्कीच नाही. लवकर चल. योहान, योहान. हो, इकडेच आहे. इकडे या. इथे तर खरोखर एक बाळ जन्मलं आहे. मला कधी वाटलंही नव्हतं की मी माझ्या आयुष्यात मसिहाला पाहू शकेन. बाळाचे नाव
येशू आहे. किती सुंदर नाव आहे. माझ्या भावाचं नाव योहान शाही आहे. मी फिलिप शाही आहे आणि आम्ही मेंढपाळ आहोत. शालोम फिलिप. Jesus Jesus laid in a manger so cold. येशू. Unto us the Savior is our praise आजोबा, मी गावात जातो. एक सुंदर बाळ जन्माला आलं आहे. सर्वांनी या, येऊन बघा. उठा, बाहेर या. आपापल्या घरातून लवकर बाहेर या. लवकर उठा सर्वांनी. आशीर्जी उठा. काय म्हणालास तू? ए शेणा, तू एवढा दंगा कसला लावलायस? बाळ बाळ जन्मला आहे. सर्वजण एलीच्या गोठ्यात या. तो मसीहा आहे. एलीच्या गोठ्यात? बाळ जन्मलाय? नाही, मसीहा. With the kings of Orient bearing gifts we traverse so far. Feeling in following on the star. Born of kings on Bethlehem's gifts we bring to Holy Mother. King forever sitting there over the throne. King and God is sacrifice. Hallelujah, hallelujah, songs, glory, सर्वात महान जो जन्मला नम्र गोठ्यामध्ये, राजांच्या राजासाठी सोनं,
पवित्र याचकासाठी हे ऊद अर्पण करतो. जगाच्या पापांसाठी दिल्या जाणाऱ्या तुझ्या बलिदानाच्या सन्मानात हे गंधरस अर्पण करतो. येशू, हो मसीहा, विचार तर करा, असा चमत्कार, तोही आपल्या गावात. तो खरोखरच मसीहा आहे का? काल रात्री तो तारा नाही पाहिलात? त्या ताऱ्याचा उजेड इथे चमकत होता. मसीहा आपल्या गावात जन्माला आला. आता मी सर्वात आनंदित स्त्री आहे. आजी, किती सुंदर आहे. दुरून ताऱ्याचा पाठलाग करत करत अखेरीस आपण मसीहाला पाहिलेच. आणि आपण मूर्खपणे त्याला राजमहालात शोधत होतो. आम्हाला कधीच वाटलं नव्हतं की तो गोठ्यात जन्म घेईल. येशू, मी माझं कोकरू तुला देतो. मला वाटतं की येशूला फिलिपचे कोकरू आवडले. माझे आजोबा म्हणतात की मसीहा हा देवाचा कोकरा आहे. काय? ते लहान बाळ? होय, आपल्या पापांसाठी मरणारा कोकरा हाच आहे. मी चांगला मनुष्य नाहीये. सगळे माझा द्वेष करतात, मला माहितीये. नाही, असं नाहीये. येशू खरोखर तुमच्यावर प्रेम करतो आशाची. तो किती किती लहान आहे, किती सुंदर आहे तो. खरंच आशाची मला श्वास घेता येत नाहीये. हे, माझ्या गोठ्याच्या समोर तुम्ही सगळे काय करतात? मालक, मालक, हा मसीहा आहे. काय? मसीहा? हो, खरंच. ओ मसीहा, ओ कसं काय? आमच्या बेतलमात, ते पण माझ्या गोठ्यात. मी नाही, ते बाळ. काल रात्री जो आला होता, क्षमा करा मला, मला माहित नव्हते. थांबा, एस्तेर, कुठे गेली ही मुलगी? एस्तेर, जी मालक. तू काय करतेस? लवकर जा आणि सर्वात उत्तम खोली तयार कर. पण मालक, आता कोणतीच खोली रिकामी नाही. तर मग माझी खोली त्यांना दे. जी मालक. तो आता झोपलाय. बरोबर आहे, बरोबर आहे. हा, तो आता झोपलेला आहे. योहान, येशू पण गोठ्यात जन्माला, जिथून शेणाचा वास येतो. आपण घाणेरडे किंवा वाईट असलो तरी काय झाले,
येशू तर आपल्याकडे आला आहे.